हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 14 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी शौर्य आणि ऊर्जा या दोघांच्या लग्नाचं, त्यांच्या रोमांचं, त्यानंतर विजयाच्या सासूरवासाचं सगळं काही संपत आलं आहे. आणि आता लवकरच पद्माची केस ही कोर्टात सुरू होणार आहे. या केसची सुनावणी सुरू होणार आहे आणि एक खूपच भारी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल, जेथे विक्रांत हा पहिल्यांदाच कोर्टात उभा असेल आणि ऊर्जा त्याची उलट तपासणी घेणार, त्याला प्रश्न विचारणार. पण हर्षवर्धनने आधीच या विक्रांतला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायला सांगितली आहे. हर्षवर्धन हा डेंजर वकील आहे आणि ऊर्जा आता त्या विक्रांतची उलट तपासणी कशी घेते, त्याला फसवते का, त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणते का, हे पाहायला मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्य काकण सोडवण्यासाठी ऊर्जाच्या माहेरी जायला निघतात आणि तेथे कुमुदिनी आजी दिव्या असतात. आजी ऊर्जाचं खूप कौतुक करते. ऊर्जा, तू खूप गोड दिसतीयेस, खूप छान दिसतीयेस. ऊर्जा लाजते तर दिव्याचा चांगला जळफाट होतो. शौर्य म्हणतो, आजी काही विषय आहे का, आईला भेटायचं म्हटल्यावर पाहिलं का तिचा चेहरा कसा चमकतोय. ऊर्जा म्हणते, काय शौर्य, आणि ऊर्जा खूप लाजते. ऊर्जा आणि शौर्य हे तेथून जाणार इतक्यात विजया तेथे येते. आजी ऊर्जा आणि शौर्यला म्हणते, आता तुम्ही तेथे जाताय, पण तेथे गेल्यावर काहीही खाऊ नका आणि पूजा झाल्यावर फिरायला जाऊ नका, सरळ सरळ घरी या. ऊर्जा आणि शौर्यला आश्चर्य वाटतं. ऊर्जा विचारते, आजी असं कसं, मी माझ्या आईच्या घरी जाणार आणि काहीच खाणार पिणार नाही, असं का म्हणताय तुम्ही. तर आजी सांगते, अगं आज सत्यनारायणची पूजा आहे ना, त्यामुळे सांगतेय. आणि सत्यनारायणची पूजा होईपर्यंत उपवास धरावा लागतो, काही खाता पिता येत नाही. ऊर्जा आणि शौर्य म्हणतात, ठीक आहे. तर तेवढ्यात विजया म्हणते, नाही, आज सत्यनारायणाची पूजा होणार नाहीये. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आजी विचारते, विजया हे काय बोलतोयस तू, पूजा का होणार नाहीये, तुला माहीत नव्हतं का, तू गुरुजींना आधीपासून सांगितलं नव्हतं का. तर विजया लगेच टोमणा मारते, आईसाहेब जर हे लग्न कधी होणार आहे हेच मला माहीत नव्हतं, मग ही पूजा कशी करायची ते कसं मला माहीत असेल. त्यामुळे मी गुरुजींना आधीपासून काहीच सांगितलं नव्हतं. गुरुजींची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, आपले गुरुजी खूप बिझी असतात, त्यामुळे असं अचानक त्यांना पूजेसाठी बोलवता येत नाही. जर आपल्याला माहीत असतं की हे लग्न होणार आहे तर आधीपासून आपण ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवली असती, पण अचानक हे लग्न झाल्यामुळे काही करता आलं नाही. ऊर्जा आणि शौर्यला खूप वाईट वाटतं. हा टोमणा ऐकून दिव्या मात्र खुश होते आणि विजया म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता पूजा जेव्हा व्हायची तेव्हा होईल, मी त्यांना सांगून ठेवलंय, त्यांची पुढची डेट मिळेल. हे ऐकून आजी खूप चिडते आणि विचारते, मग आता काय करायचं. तर विजया म्हणते, काय करायचं, या दोघांना वाट पाहावी लागणार आहे, हे दोघे वाट पाहतील. ऊर्जा आणि शौर्यला वाईट वाटतं. दिव्या मात्र खूप खुश होते आणि मग आजी ही ऊर्जाला म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघे जा आता. हे दोघे जाऊ लागतात. तेवढ्यात विजया त्यांना थांबवते आणि म्हणते, थांब ऊर्जा, तू जेव्हा या घरात आली होतीस ना, तेव्हा ऊर्जा शिंदे म्हणून घरात आली, पण आता तू ऊर्जा जहागीरदार म्हणून या घरातून तुझ्या माहेरी जाणार आहे आणि तू एवढे कमी दागिने घातलेत. तर ऊर्जा म्हणते, आईसाहेब मी दागिने तर घातले आहेत ना. तर विजया म्हणते, कसं आहे ना ऊर्जा, तू आता जहागीरदारांची सून आहे आणि तू या घराच्या बाहेर पडलीस ना की सगळे त्याच नजरेने तुला पाहतात. तुझ्या माहेरी तुला सवय असेल, गळ्यात काही नाही, कानात नाकात काही नाही, पण जहागीरदारांच्या सुनेला हे शोभत नाही, त्यामुळे तुला दागिने घालून जावेच लागतील. तू थांब, मी आत्ता येते. असं म्हणून विजया तेथून जाते आणि ऊर्जा खाली बसते. दिव्याला खूप राग येतो की आता आईसाहेब या ऊर्जाला दागिने देणार आहेत. तेवढ्यात विजया आपल्या रूममधून दागिन्यांचा एक भला मोठा बॉक्स घेऊन येते. दिव्याच्या हातात हा बॉक्स ठेवते आणि एक एक करून या बॉक्समधून भारी भारी उंची दागिने काढू लागते. 10-5 नेकलेसच काढते आणि सगळे नेकलेस ऊर्जाच्या गळ्यात घालत असते. आणि हे नेकलेस घालताना ऊर्जाला त्राससुद्धा देते. तिला कधी काही टोचते, कधी तिचे केस ओढते, त्यामुळे ऊर्जाला त्रास होत असतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळपास 8-10 नेकलेस ती ऊर्जाच्या गळ्यात घालते. मग त्यानंतर ऊर्जाला बाजूबंद बांधते. ऊर्जाच्या कानात, नाकात सगळं काही, म्हणजे ऊर्जा एखाद्या ज्वेलरी शॉपची ते पोस्टरवर जशी एखादी मॉडेल असते ना, तशीच दिसत असते. तिच्या अंगावर नाहीतरी 80-100 तोळ्यांचे दागिने असतात.
त्यामुळे ऊर्जा एकदम विचित्र दिसू लागते. विजयाला आनंद होतो तर दिव्याचा मात्र खूप जळफळाट होतो. कारण मला तर एवढे दागिने मिळाले नाही, मी या घरची मोठी सून असून आणि या ऊर्जाला सगळं मिळतंय, त्यामुळे ती खूप चिडते. ऊर्जाला हे आवडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऊर्जा खूप साधी मुलगी आहे आणि एवढे सगळे दागिने, हा झगामागा मला बघा, हे तिला बिलकुल आवडत नाही. ती खूप दुःखी झालेली असते. आणि इकडे पूर्वा, आज माझी लाडकी मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा घरी येणार, माहेरी येणार, म्हणून तिच्यासाठी भारी भारी पदार्थ बनवत असते. बासुंदी, लाडू, पराठे, चिवडा हे सगळं काही तयार झालेलं असतं. तेवढ्या दळवी काकू तेथे येते आणि विचारते, अगं बाई पूर्वा, काय करतेस? काय घमघमाट सुटलाय, माझ्या घरापर्यंत वास येत होता म्हणून मी आली आहे. एवढं सगळं काय बनवलंयस तू? तर पूर्वा सांगते, अहो दळवी काकू, आता सगळे येणार, शौर्य येणार, ऊर्जा येणार काकण सोडवण्यासाठी, मग त्यांच्यासाठी छान छान बनवायला नको का? शौर्याला आवडते म्हणून बासुंदी बनवली आणि ऊर्जाला आवडते म्हणून पराठे बनवले आहेत, लाडूसुद्धा आहेत, चिवडासुद्धा बनवला आहे. दळवी काकू म्हणते, काय करतेस तू? अगं ती इतक्या मोठ्या श्रीमंत घरात गेली आहे, आता ती तुझा हा खाऊ नाही खाणार, तर तिला पिझ्झा आणि पास्ता आवडत असेल. तर पूर्वा सांगते, नाही, माझा पूर्ण विश्वास आहे, माझी ऊर्जा हेच खाऊन लहानची मोठी झाली आहे. ती कोठेही जगात गेली ना तरी तिला हेच आवडणार, ते पिझ्झा पास्ता बिलकुल नाही आवडणार. दळवी काकू म्हणते, अगं मला ते मान्य आहे, पण आता तिचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यावर मुलींचं आयुष्य बदलतं. येथे असल्यावर जसं ती खायची तसं तिथे नाही खाणार. पूर्वा म्हणते, खरं बोलताय तुम्ही, पण तुम्हाला ऊर्जाचं माहिती आहे ना, एकदा काम करायला लागली की कामामध्ये इतकी बुडून जाते की तिला खाण्यापिण्याची काही सूद राहतच नाही, म्हणून मी तिच्यासाठी हे सगळं बनवलं आहे. दळवी काकू विचारतात, मग एवढं सगळं बनवायची काय गरज होती? तर पूर्वा सांगते, अहो काकू, आता काय फक्त ऊर्जासाठी बनवणार का? ऊर्जाच्या घरी तिचा मोठा दीर आहे, शौर्याच्या बहिणी आहेत, मग सगळ्यांसाठीच बनवलं आहे म्हणून एवढं बनवलं आहे. असं म्हणून पूर्वा ही दळवी काकूसाठी सुद्धा एक डबा घेऊन येते आणि मग ते फक्त ऊर्जासाठी नाही तर तुमच्यासाठी सुद्धा बनवलं आहे. तर काकू विचारते, अगं माझ्यासाठी कशाला बनवलं? मला काही नको आहे, मी एकटी मिली काय काय खाणार आहे? तर पूर्वा म्हणते, काकू, ऊर्जासाठी जे बनवलं ना त्यातून नाही दिलं आहे, तुमच्यासाठी वेगळं बनवलं आहे. कारण तुम्हाला हे आवडतं मला माहिती आहे आणि तेवढाच माझा वेळ गेला. तर दळवी काकू म्हणते, कशाला वेळ वाया घालवलास? पूर्वा खूप इमोशनल होते आणि म्हणते, काकू, आता वेळ कसा घालवायचा तेच मी पाहते, कारण माझा वेळच जात नाही. मला माझ्या मनूची खूप आठवण येते. नेहमी असं वाटतं की आत्ता ऊर्जा कोर्टातून येईल आणि म्हणेल, आई खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. मला भास होतात, तिचा आवाज ऐकू येतो, पण ती नसते. मला तिची खूप आठवण येते. असं म्हणून पूर्वा चक्क रडू लागते. काकूलासुद्धा वाईट वाटतं, काकूच्याही डोळ्यात पाणी येतं. काकू म्हणते, पूर्वा, आता असं होणारच आहे. मुलीची आई जी असते ना, तिच्या आयुष्यात हा जो काळ असतो तो खरंच खूप दुःखदायक असतो आणि प्रत्येक मुलीच्या आईला हे भोगावंच लागतं. चल आता सगळं लवकर आवरून घेऊया. आणि या दोघी आवरासावर करू लागतात. इकडे विजयाला ऊर्जा म्हणते, हे काय केलं? एवढे सगळे दागिने मला घातलेत. तर विजया म्हणते, हे दागिने मी तुला नाही घातले, तर हे मी जहागीरदारांच्या सुनेला घातले आहेत आणि एवढे दागिने तर असायलाच हवे. ऊर्जा आणि शौर्यला हे पटत नाही, आजीला सुद्धा पटत नाही. आणि विजया मग ऊर्जाला टोमणे द्यायला लागते की तुला तरी सवय नसेल ना, कारण चाळीमध्ये एवढे दागिने कधी कोणी पाहिलेले नसतात. मला माहिती आहे तुला याचा त्रास होत असेल, पण तुला हे सगळे दागिने घालावेच लागतील आणि त्याशिवाय तुझ्याकडे कोणता पर्याय नाही आहे. आजी चिडून म्हणते, विजया, हे काय बोलतेस तू? तर विजया म्हणते, आईसाहेब, जे बोलते ते योग्यच बोलते. तुम्हीच तर मला सांगितलंय की जहागीरदारांच्या घरात अंगावर खोटे दागिने घालायचे नाही, जहागीरदारांना शोभतील एवढे दागिने नेहमी घालायचे. मग मी तेच करते ना. आता ऊर्जा आपली सून आहे, तिला एवढे दागिने तर द्यायलाच हवेत. तर ऊर्जा म्हणते, पण मला एवढे दागिने घालायची सवय नाही आहे. विजया म्हणते, मला माहिती आहे ना तुला दागिने घालायची सवय नसेलच, कशी असेल? तू त्या चाळीतून आली ना. ऊर्जा आणि दिव्याला खूप वाईट वाटतं. आजीला समजतं ही जाणून बुजून असं करतीये. विजया म्हणते, पण आता सवय लावून घ्यावी लागेल, कारण तू आता ऊर्जा शिंदे नाही आहे, तर ऊर्जा जहागीरदार आहे, जहागीरदारांची सून आहे. आणि जेव्हा तू घराबाहेर पडतेस ना, आजूबाजूचे लोक तुझ्याकडे पाहतात, त्यांना माहिती आहे की तू आता आमची सून आहेस, त्यामुळे आमच्या सुनेला शोभेल असंच तुला राहावं लागेल, एवढे दागिने घालावेच लागतील. ऊर्जा म्हणते, पण मला एवढी मोठी जबाबदारी? तर विजया म्हणते, नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
हे दागिने मी तुला देऊन नाही टाकलेत, तर हे दागिने तुला फक्त आत्ता घालण्यापुरते दिले आहेत. एकदा का तू घरी आली माहेराहून जाऊन, मग हे दागिने मला परत देऊन टाक. एवढे दागिने मी तुला नाही देणार आहे. ऊर्जा म्हणते ठीक आहे. हे ऐकून दिव्याला मात्र आनंद होतो. विजया ही ऊर्जाचा फक्त अपमान करत असते. ऊर्जा ही कशी गरीब आहे, ऊर्जाला कधी दागिने पाहायला नाही मिळाले, ऊर्जाला एवढी मोठी जबाबदारी सांभाळता येईल की नाही असंच ती विचारत असते. आणि मग आजी ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा तू या घरची लक्ष्मी आहेस आणि हे दागिने जर तुझ्या अंगावर असले ना तर आपल्या घराची भरभराटच होईल, त्यामुळे राहू दे. हे दागिने तुला छान दिसताय. दिव्याचा खूप जळफाट होतो. आणि मग विजया ही जाणून बुजून ऊर्जाला सांगते, हे दागिने खूप महागाचे आहेत बरं का. हा जो नेकलेस आहे ना तो 15 तोळ्याचा आहे. हा नेकलेस तर 20 तोळ्याचा आहे. हा तर आमच्या आजी सासूचा आहे. हा खूप महागडा आहे. त्यामुळे ऊर्जाला खूप वाईट वाटतं. आणि विजया म्हणते, सांभाळशील ना, खूप महागातले दागिने आहेत बरं का, हरू वगैरे नकोस. ऊर्जाला हे सगळं पाहून खूप राग येतो आणि ती म्हणते, नका काळजी करू. जेव्हा माझ्याकडे दुसऱ्याची वस्तू असते ना तेव्हा मी त्याला माझ्या जीवापलीकडे जपते आणि हे सगळे दागिने मी तुम्हाला सुखरूप घरी आणून देईल. विजयाची बोलतीच बंद होते. आणि मग शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा आता आपण निघूया. तर आजी ऊर्जाला थांबवते आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ऊर्जाच्या हातात घालते. हे पाहून दिव्याचा खूप जळफाट होतो. विजयासुद्धा चिडते. ऊर्जा विचारते, आजी हे काय करताय? तर आजी म्हणते, ऊर्जा माझ्याकडून तुझ्यासाठी हे लग्नाचं गिफ्ट आहे. ऊर्जाला खूप आनंद होतो. तर दिव्याचा मात्र जळफळाट होतो. विजयासुद्धा चिडते आणि आजी ही विजयाला टोमणा मारते, हे गिफ्ट आता तुझ्याकडेच राहू दे. घरी परत आल्यावर मला द्यायची गरज नाही आहे. त्यामुळे विजयाला राग येतो आणि आजी म्हणते, ऊर्जा तू या घरची लक्ष्मी आहेस आणि मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंच होतं. ह्या सोन्याच्या बांगड्या आता तुझ्याच आहेत, तुझ्याकडेच ठेव. दिव्या विचार करते, वा रे वा, या ऊर्जाचं आता लग्न झालंय आणि तिला गिफ्ट म्हणून सोन्याच्या बांगड्या. मी इतक्या महिन्यांपासून या घरात आहे, मला तर आजपासून काहीच दिलं नाही. ती खूप चिडते आणि ऊर्जा आजीला नमस्कार करते. तेवढ्यात विजया म्हणते, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालली आहे. आजी विचारते, अचानक तुला काय काम आलं? तर विजया सांगते, आहे एक महत्त्वाचं काम. आजी विचारते, क्लबमध्ये चालली आहेस का? तर विजया म्हणते, नाही नाही, क्लबमध्ये नाही चालली आहे आणि क्लबमध्ये जाऊसुद्धा शकत नाही ना, कारण क्लबमध्ये गेले की खूप माणसं भेटतात आणि सगळे एकच प्रश्न विचारतात, तुमच्या शौर्याचं अचानक लग्न झालं, कसं झालं, आम्हाला बोलवलं नाही. आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देताना नाकी 9 येतात. ऊर्जा आणि शौर्याला खूप वाईट वाटतं. आजीला समजतं ही विजया वाकड्यात शिरतीये. विजया म्हणते, मी ना एका सेमिनारसाठी चालले. मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थ रिलेटेड सेमिनार आहे. तसंही मला या सेमिनारची गरज आहे. वाडिया वहिनीसुद्धा येणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि विजया ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा तू थोडं उशिराच घरी ये. तसंही आता पूजा होणार नाही आहे, त्यामुळे तू तुझ्या आईकडे निवांत थांब. आईकडून लाड करून घे, खा पी आणि मग संध्याकाळी घरी आली तरीसुद्धा चालेल. ऊर्जा म्हणते ठीक आहे आणि विजया तेथून निघून जाते. शौर्य म्हणतो, चल ऊर्जा आपण सुद्धा जाऊया. पण आजी ही ऊर्जा आणि शौर्याला थांबवते आणि म्हणते, तुम्ही दोघे कांकण विधीन झाल्यानंतर लगेच घरी या. तेथे काही खाऊ पिऊ नका. शौर्य विचारतो, आजी पण का? आता तर आईने सांगितलंय ना की पूजा होणार नाहीये, मग आम्ही खाऊ शकतो. आजी म्हणते, ते मी तुम्हाला नंतर सांगेल, फक्त तुम्ही काही खाऊ नका आणि लगेच घरी या. ऊर्जा आणि शौर्य हो म्हणतात आणि हे दोघेही आपल्या माहेरी जायला निघतात. त्यामुळे दिव्याला खूप राग येतो. दिव्या रागाने तेथून निघून जाते आणि आजी विचार करते, या विजयाला नेमकं काय झालंय, ती अशी का वागतीये? ऊर्जा ऐकून घेते म्हणून तिने असं तोंडसूक घेणं, ऊर्जाचा उठसूट अपमान करणं योग्य नाहीये. काहीतरी करावंच लागेल. आणि फ्रेंड्स, येथे आजीने ऊर्जा आणि शौर्याला काही खाण्यापिण्यास नाही सांगितलंय. याचा अर्थ विजयाच्या नाकावर टिच्चून विजया घरी नसताना आजी सत्यनारायणची पूजा करून घेणार आहे. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्याला एकत्र राहता येईल एवढं मात्र खरं. आणि जेव्हा सत्यनारायणची पूजा होईल तेव्हा विजयाचा चेहरा पाहण्यासारखा होईल. तिचा माज जास्तच वाढला आहे आणि आजी हा माज उतरवणार आहे एवढं मात्र खरं. आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत ऊर्जा आणि शौर्याला काहीच टेन्शन नाही आहे. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी आमदार शिर्के, विक्रांत आणि अर्पिता बसलेले असतात. आणि अर्पिता ही लगेचच आपल्या बापाला आमदार शिर्केला म्हणते, बाबा मी आमच्या लग्नासाठी आहे ना कसं डेकोरेशन असेल, कोणती फुलं असतील, कशी लाईटिंग असेल
हे सगळं ठरवलंय. तुम्ही पहा बरं. आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. विक्रांतसुद्धा या अर्पिताकडे आश्चर्याने पाहतो. हे सगळं हिचं काय चाललंय? हिचं आणि शौर्यचं तर लग्न होऊ शकत नाही. आमदार शिर्के याला सुद्धा धक्का बसलेला असतो. पण अर्पिताला काही वाटू नये त्यामुळे तो चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणतो आणि अर्पिता आपल्या आणि शौर्याच्या लग्नाबद्दल मन भरून बोलत असते. बाबा हे पहा, मी असं डेकोरेशन ठरवलंय, असं करायचं तसं करायचं, आमची अशी एंट्री होईल तशी एंट्री होईल. त्यामुळे बाबाला मोठा धक्काच बसतो. आणि मग अर्पिता सांगते, आमच्या लग्नासाठी ना मी डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलंय, त्याचेसुद्धा रेफरन्सेस काढून ठेवले आहेत. बाबा तुम्ही काय निवांत पाहत बसलात? अहो किती कामं बाकी आहेत. माझे कपडे, शौर्याचे कपडे, आपल्या सगळ्यांचे कपडे, खरेदी सगळं बाकी आहे. मी ना तुम्हाला ईमेल करते, तुम्ही हे सगळं ठरवा, कपड्यांचं मी पाहते. असं म्हणून अर्पिता तेथून निघून जाते. त्यामुळे आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. विक्रांत विचारतो, ओ बाबा या अर्पिताचं काय चाललंय? असं वेड्यासारखी का वागते ती? आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. त्या ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नात तुम्ही जो धिंगाणा केला ना, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तुम्ही हे सगळं केलं त्यामुळे आता माझं आणि तीर्थाचं लग्नसुद्धा होणार नाही. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे मूर्खा, येथे केसचं हिअरिंग डोक्यावर आलंय. उद्या परवा केसचं हिअरिंग आहे आणि तुला लग्नाचं पडलंय. ते लग्न राहिलं लांब, आधी करिअर महत्त्वाचं आहे. या केसमधून सुखरूप सूट, मग त्यानंतर निवडणूक जिंक, आमदार बन, मग तुझं लग्न मी लावून देतो. त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तर विक्रांत म्हणतो, ओ बाबा मला आहे ना त्या केसचं टेन्शन नाही आहे. तो हर्षवर्धन जहागीरदार आहे ना, लय भारी वकील आहे तो मला नक्की सोडवेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमदार शिर्के म्हणतो, ते मला मान्य आहे, तो भारी वकील आहे, तो तुला काही होऊ देणार नाही. पण मी हातावर हात धरून बसू शकत नाही. मलासुद्धा या प्रकरणाकडे लक्ष घालावं लागेल. त्यामुळे डोळे उघडून प्रत्येक गोष्टीकडे पाहायचं. विक्रांत म्हणतो, ठीक आहे ना, मग आपण त्या हर्षवर्धन जहागीरदारला गॅसवर ठेवू. त्याला पुन्हा पुन्हा फोन करायचा, विचारायचं केसचं काय झालं, कसं होणार, काय होणार, म्हणजे तो या केसकडे नीट लक्ष देईल. आमदार शिर्के म्हणतो, पहिल्यांदा हुशार असल्यासारखं बोललाय. आपल्याला त्या हर्षवर्धनला गॅसवर ठेवावंच लागेल, नाहीतर तो कधी आपल्या हातावर तुरी देऊन फरार होईल ना, आपल्यालाच कळायचं नाही. विक्रांतला फुल कॉन्फिडन्स असतो की हर्षवर्धन जहागीरदार त्याला नक्की वाचवणार. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे ऊर्जाच्या माहेरी आलेले असतात. चाळीतले सगळे लोक तिथे जमलेले असतात आणि ऊर्जा आणि शौर्याचा काकद काढण्याचा विधी सुरू होतो. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं आणि सगळे खूप खुश असतात. सगळ्यात आधी शौर्य हा आपला हात पुढे करतो आणि ऊर्जा त्याच्या हातातील काकण बाजूला करते आणि दुधात टाकते. सगळेजण हसत असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. एकीकडे जहागीरदारांच्या घरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, पण इकडे ऊर्जाच्या चाळीत मात्र सगळ्यांचे चेहरे हसरे असतात, खूप खुश असतात. शौर्याचं काकण काढल्यानंतर ऊर्जा आपला हात पुढे करते आणि ऊर्जाच्या हातातून शौर्य काकण काढतो. या दोघांचा काकण विधी संपन्न होतो. सगळे खूप खुश असतात आणि दळवी काकू म्हणते, झालं एकदाचं. आणि चाळीतील एक लहान मुलगी म्हणते, ऊर्जाताई तू लग्न झाल्यानंतर किती छान दिसतीयेस, किती क्यूट दिसतीयेस. ऊर्जा आणि शौर्यला आनंद होतो. तेवढ्यात शौर्यला एक महत्त्वाचा कॉल येतो. शौर्य फोनवर बोलायला जातो. दळवी काकू ऊर्जाजवळ बसते आणि चाळीतल्या बायका विचारतात, ए ऊर्जा सांग ना, तू तुझ्या सासरी गेल्यावर काय काय घडलं, कसे आहेत तुझे सासू सासरे, घरचे सगळे कसे आहेत. तर दळवी काकू म्हणते, अगं बायांनो काय विचारताय, ऊर्जाच्या चेहऱ्यावर दिसतंय ते. खरंच पूर्वा, तुझ्या ऊर्जाने ना नशीब काढलंय. तिच्या सासरच्यांनी तिला सोन्याने मढवलंय, सोन्याने. पाहिलं का अंगावर किती सोन्याचे दागिने आहेत. खरंच ऊर्जा नशीबवान आहे. ऊर्जा स्माईल करते, पण पूर्वाला माहीत असतं की ऊर्जाला हे सगळे दागिने वगैरे आवडत नाही आणि नक्कीच तिकडे काहीतरी घडलं असेल हे तिच्या लक्षात येतं. आणि ऊर्जाला सुद्धा पूर्वाशी खूप काही बोलायचं असतं, तिला अनेक गोष्टी सांगायच्या असतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य आता लग्नाच्या सगळ्या विधींमधून बाहेर पडले आहेत आणि लवकरच पद्माची कोर्ट केस सुरू होणारे, सुनावणी सुरू होणारे. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. तर नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू हर्षवर्धन विक्रांतला भेटायला त्याच्या घरी येईल आणि विक्रांतला सांगेल की उद्याच्या सुनावणीत ती ऊर्जा शिंदे तुझी उलट तपासणी घेईल आणि मी तुला जे प्रश्न सांगतोय
त्या प्रश्नांची उत्तरं पाठ करून ठेवायची, तसंच बोलायचं, तेवढंच बोलायचं, जास्त काही बोलायचं नाही, असं तो विक्रांतला ठणकावून सांगणार. आणि इकडे ऊर्जा ही पूर्वाचा आशीर्वाद घेईल की आई उद्या केसची सुनावणी आहे, मी जिंकेल असा आशीर्वाद मला दे. पूर्वा तिला आशीर्वाद देऊन सांगणार, ऊर्जा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की ही केस तूच जिंकणार. आणि ऊर्जा म्हणेल, हो आई, मी तुझी आणि बाबांची स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. ही माझी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची केस आहे, ती मी नक्कीच जिंकणार. मग आता ऊर्जा आणि हर्षवर्धन एकमेकांसमोर जेव्हा कोर्टात उभे असतील, विक्रांत कोर्टात असेल, पद्मा असेल, तेव्हा ही मालिका पाहायला आणखीनच मजा येईल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.